बातमी आहे खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यासंदर्भात। खासदार अमोल कोल्हेंनी मविया महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना जोरदार टोला लगावलाय। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाहीये, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही असं म्हणत अमोल कोल्हेंनी मित्र पक्षांना टोला लगावलाय। मुंबईमध्ये काल शरद पवार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी पार पडली। त्या बैठकीत अमोल कोल्हेंनी हे विधान केल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे। तर लक्षात ठेवा, बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत अमोल कोल्हेंनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान अमोल कोल्हेंनी मित्रपक्षांना डिवचल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे खासदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली आहे। तर बचेंगे तो लढेंगे ही शिवसेनेची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही लढतोय आणि लढत राहू असं राऊत म्हणाले। म्हणणं बरोबर आहे की आता ते तीनही पक्ष महाविकास आघाडींना ते बोलले असते तर बरं झालं असतं। मला काही त्यावर फार काही वाद करायचा नाही। तीनही पक्ष आहेत, आपल्या पद्धतीनं काम करतायत। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। अमोल कोल्हेंनी मित्रपक्षांना टोला लगावलाय की काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ झालेली नाहीये। याचवर विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे आणि खासदार संजय राऊत यांनीही टोला लगावलाय। संजय राऊत काय म्हणालेत ऐकूयात। महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही, आम्ही जमिनीवरच आहोत। बचेंगे वगैरे काही नाही, लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे। आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही। आमच्या पक्षामधले कोणी सांगत नाही की दुसऱ्या गटात जाऊन सत्तेमध्ये सामील होऊया म्हणून।